स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। माधळमुठ येथे पाटील गटाचा बाबर गटात प्रवेश, सुहास बाबरांचं पारडं झालं जड। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडी तालुका आणि खानापूर विधानसभा मतदारसंघाचं राजकारण क्षणाक्षणाला बदलतंय। शिवसेना महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना चक्क शिवसेना उबाटा पक्षाच्या नेतेमंडळींनी पाठिंबा दिला असतानाच ग्रामीण भागातील अनेक गावातील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। माधळमुठ येथे पाटील गटातील अनेक जणांनी बाबर गटात प्रवेश केला, त्यामुळे पाटील गटाला पुन्हा एकदा धक्का बसलाय। माधळमुठ येथील सुरेंद्र भगत, जालिंदर भगत, चेतन भगत, लहू भगत, विकास भगत, सत्यवान भगत, प्रवीण भगत, संतोष भगत, बाळू भगत, राहुल काळुंगे, राजू माळी, अमोल माळी, पप्पू निकम, शहाजी निकम, राहुल निकम यांच्यासह अनेक जणांनी बाबर गटात जाहीर प्रवेश केलाय, त्यामुळे बाबर गटाचे या ठिकाणी पारडं जड झालंय। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।